नमस्कार छोट्या बालमित्रांनो, तुमचं सगळ्यांचं वाचन कट्ट्यावर स्वागत आहे. आजपासून आपण शेख चिल्लीच्या कथा ऐकणार आहोत. या मनोरंजक कथा तुम्हाला नक्की आवडतील. तर एपची पहिली कथा आहे वय वर्ष 4. भारतात हरियाणा नावाचे एक प्रसिद्ध राज्य आहे. हरियाणा राज्यातील एका खेड्यात शेख चिल्ली नावाचं एक बालक जन्माला आलं. त्यानं आपल्या मूर्खपणामुळं साऱ्या देशात नाव कमावलं. अनेकांना हैराण केलं. आपल्या आब्बा आणि आम्मीला तर नको करून सोडलं. अगदी लहानपणापासून त्याच्या मूर्खपणाच्या कारवायांनी त्याची आम्मी व आब्बा पार वैतागून गेले होते. आब्बा अनेक वेळा त्याच्यावर रागावले. 4-2 वेळा धपाटेही दिले. आम्मीने प्रेमाने समजावून सांगितलं तरी त्याचा मूर्खपणा काही गेला नाही. अशीच हैराण होऊन एक दिवस त्याची आम्मी त्याला प्रेमानं म्हणाली, बाळा, अरे असं मूर्खासारखं वागू नकोस. लोक नाव ठेवतात, काहीही बोलतात. त्याचे मला खूप वाईट वाटते. आता तू 4 वर्षाचा झाला आहेस, म्हणजे काही अगदीच बालक नाहीस. मोठा झाला आहेस तू आता. तेव्हा मूर्खपणानं वागायचं सोड. म्हणजे काय करू आम्ही? त्यानं भाबडेपणानं विचारलं. आणि चेहरा तर इतका बापुडवाना केला की त्याच्या आम्मीला त्याची दया आली. ओढून मांडीवर घेत ती म्हणाली, म्हणजे शहाणासारखं वाग. लोक म्हणतील चांगलं, शाब्बासकी देतील असं वाग. शेख चिल्लीने होय म्हणून यंत्रवत मान हलवली. दुसऱ्याच दिवशीचा प्रसंग. काही कामानिमित्त त्याचे आईवडील प्रवासाला निघाले होते. सोबत शेखही होताच. त्यांचा रेल्वेगाडीने प्रवास चालला होता. शेख खिडकीतून पळणाऱ्या झाडांकडे पाहून म्हणाला, अम्मी, ती बघ झाडं कशी पळत आहेत. अम्मी हसून म्हणाली, बाळा, झाडे पळत नाहीत, आपण पळत आहोत. हट, तू काहीतरी सांगतेस. आपण तर एका जागेवर बसलो आहोत. तुला खरं वाटत नसेल तर बघ खिडकीतून. ती बघ झाडं कशी जोरात पळत आहेत. आम्ही आपले म्हणणे त्याला पटवून देत होती. झाडे पळत नाही असे ती सांगत होती. पण शेख आपले म्हणणे सोडायला तयारच नव्हता. त्याला वाटत होते झाडे पळताना मला प्रत्यक्षात तर दिसत आहे आणि आम्ही नाही कशी म्हणते. इतक्या वेळापर्यंत त्यांचे आब्बा त्यांचे म्हणणे गप्प राहून ऐकत होते. शेवटी मिश्किलपणाने हसत ते म्हणाले, होय रे बाळा, इकडची झाडेच विचित्र आहेत. एका जाग्यावर म्हणून थांबत नाहीत. तुझ्यासारखीच धडपडी आहेत ती. पळ पळ पळतात. आब्बांचे म्हणणे ऐकून त्याला थोडे बरे वाटले. असा प्रवासाचा आनंद घेत त्यांचा प्रवास चालला होता. गाडीमध्ये स्टेशनवर काही वेळ थांबत होती. प्रवासी उतरत होते, नवी चढत होते. शिट्टी वाजताच गाडी पुढे निघत होती. शेख फारच आनंदात होता. काही वेळ गेला आणि तिकीट तपासणीस त्यांच्या डब्यात आला. इतर लोकांची तिकीटं तपासत त्यांच्यापर्यंत तो पोहोचला. शेखच्या आब्बांनी आपले व पत्नीचे तिकीट दाखवले. ते तपासून त्याने विचारले, या मुलाचे तिकीट कुठं आहे? त्याचे तिकीट कसे असेल साहेब? तो फक्त 3 वर्षाचा तर आहे. पण मला हा थोडा मोठा वाटतो. आता मुलाचा बाप मी आहे. तो किती वर्षाचा आहे हे तुमच्यापेक्षा मला जास्त माहीत आहे. पण लोक तिकीट बुडवण्यासाठी मुलाचे वय बरोबर सांगत नाहीत. छे छे, मी तशातला नाही. माझ्या मुलाचे वय 3च वर्ष आहे. शेखच्या आब्बांनी सांगितलं. पण टीसीचे काही समाधान झाले नाही. तो संशयाने शेखकडे पाहतच राहिला. शेखला आईच्या कालच्या म्हणण्याची एकदम आठवण झाली. म्हणून तो म्हणाला, साहेब, आब्बा खोटं बोलत आहेत. मला 4 वर्ष पूर्ण झाली आहे असे कालच माझी आम्मी मला म्हणत होती. शेखचे बोलणे ऐकून त्याच्या आब्बाचा चेहरा अगदी काळा पडला. तो रागारागाने शेखकडे पाहू लागला. पण टीसीचा चेहरा मात्र एकदम उजळला. तो म्हणाला, हां, मी म्हणतच होतो त्याचे वय जास्त आहे म्हणून. तो काहीही सांगतो साहेब, त्याला काय कळतं? मुलं कधी खोटं बोलत नसतात. तो म्हणाला, तेच बरोबर आहे. त्याचे वय 4 आहे. शब्बास बाळा, असेच खरे बोलले पाहिजे. पोरगा हुशार आहे. हा खरे बोलला म्हणून मी तुम्हाला सोडतो, नाहीतर दंड ठोठावला असता. आणि शेखची पाठ थोपटून टीसी निघून गेला. तो गेला आणि शेखने आम्मीला विचारले, आता तरी मी शहाण्यासारखा वागलो की नाही? साहेबांनी मला शाब्बासकी दिली. रागावलेले आब्बा त्याच्या कानफटात मारीत म्हणाले, काय मूर्ख पोरगा आहे, ह्याच्यामुळे मला अपमान सहन करावा लागला. गाल चोळीत मात्र शेख विचारात पडला. आपण शहाण्यासारखे वागलो म्हणून साहेबांनी शाब्बासकी दिली, मग आब्बा का रागवले? या प्रश्नाचे उत्तर मात्र शेवटपर्यंत त्याला समजलेच नाही.